रुपाली चाकणकरांची पक्षातून हकालपट्टी करायची मागणी समोर आली आहे। नाशिकच्या राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। रुपाली चाकणकर यांना सर्व पदावरून बडतर्फ करा असं प्रेरणा बलकवडे यांनी मागणी केली आहे। रुपाली चाकणकर यांनी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी केली आहे। महिला आयोगाच्या माध्यमातून जे पक्षाकडे बोट दाखवलं जातं त्याच्यामुळे कुठेतरी पक्षाची जी भूमिका आहे किंवा जे शाहू फुले आंबेडकर आम्ही मानणारे आहोत त्यामध्ये कुठेतरी बोट दाखवलं जातंय आज आणि पक्षाची जे प्रतिमा मलिन होत चालली आहे आणि त्या अनुषंगाने रुपाली चाकणकर जे आहेत यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून पण थांबवलं पाहिजे आणि जर एखाद्या महिलेची प्रतिमा अशी कुठेतरी वारंवार कुठेतरी बोटं दाखवली जातात किंवा फेसबुक वर वेगवेगळ्या सोशल माध्यमातून त्यांना ट्रोल केलं जातं, त्यांच्या पोस्टवर खाली ज्या विविध प्रकारच्या विचित्र अशा कमेंट्स असतात यामुळे कुठेतरी पक्षाला गालबोट लागलं जातंय वारंवार आणि म्हणून पक्षाच्या संघटनेच्या महिला म्हणून आम्ही सगळ्यांनी मागणी केलेली आहे की पक्षाचा देखील त्यांच्याकडून राजीनामा घेण्यात यावा। जे कोणी त्या भोंदू बाबाच्या ट्रस्टवर सदस्य म्हणून काम करतायत त्या सर्वांची चौकशी केली जाणार आहे आणि दोषींवर त्या ठिकाणी कारवाई देखील केली जाणार आहे। आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिवछत्रपती शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा मानणारा पुरोगामी पक्ष आहे आणि अशा पुरोगामी पक्षाच्या महिला अध्यक्षा जर या भोंदू बाबाच्या नादाला लागून जर चुकीच्या पद्धतीने लोकांना गंडावण्याचं कामामध्ये जर सहकार्य करत असतील आणि भविष्यकाळामध्ये जर हे सगळं सिद्ध झालं तर पक्षाची बदनामी अटळ आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे।